जय हिंद फ्रेंड्स. काही तासापूर्वीच झालेल्या कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षेमधल्या चालू घडामोडींच्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. प्रश्नांची काठिण्य पातळी जर का लक्षात घेतली तर कंबाईन ग्रुप बी ला जसा थोडेसे सरप्राइझिंग क्वेश्चन होते तर तसे तर चालू घडामोडींमध्ये क्वेश्चन जास्त नव्हते. बरेचसे क्वेश्चन जे आहेत तर ते इनफॅक्ट डुएबल होते. आपल्या डिस्कशन मधनं किंवा आपलं करंट क्लाउड्स नावाचं जे मॅगझिन आहे तर त्याच्यातून बरंचसं रिफ्लेक्शन जे आहे तर ते तुम्हाला झालेलं दिसेल. अधिक वेळ न दवडता डायरेक्टली डिस्कशनला सुरुवात करूया. पीएम धनधान्य कृषी योजना बाबत योग्य कथन ओळखा असा प्रश्न आहे. बेसिकली ही योजना जी आहे तर ती या वर्षीच्या बजेटमध्ये घोषित करण्यात आलेली होती, मात्र त्याला मंत्रिमंडळाचं अप्रुव्हल जे आहे तर ते 16 जुलै 2025 ला त्या ठिकाणी मिळालं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे. 200, 500, 300 याच्यावरती मात्र कन्फ्युजन आहे. सो याचा जर विचार आपण केला तर इथं 200 नाही तर 100 कृषी दृष्टिकोनातून जे अप्रगत जिल्हे वगैरे आहेत तर ते टार्गेट करण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. म्हणजे दुसरं स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं आहे. आपल्याला योग्य कथन विचारलेलं आहे म्हणजे फक्त अ बरोबर हे याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. इथं जर तुम्ही बघितलं मी दरवेळी भर देत असतो की पीआयबी वरती फोकस करा, पीआयबी वरती फोकस करा. इनफॅक्ट आपलं करंट क्लाउड्स जे मॅगझिन आहे तर त्या मॅगझिनच्या बाबतीत पण तुम्हाला असं लक्षात येईल की ते करंट क्लाउड्स नावाचं मॅगझिन पण त्याचा बेस जो आहे तर तो पीआयबी त्या ठिकाणी आहे. सो थेट क्वेश्चन जे आहे पीआयबीच्या पहिल्या ओळीवरनं या ठिकाणी विचारलेले दिसतात. नेक्स्ट मुद्दा, सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान डॅश येथे झाली. पर्याय क्रमांक 1 दोहा कतार या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. बघा, जानेवारी 2026 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या घटनेवरती प्रश्न आहे. अगदी अलीकडचा विचारला गेलेला प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊ शकेल. खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले आहे. पर्टिक्युलर लक्षात घ्या, इथं प्रॉब्लेम झाला तो म्हणजे पद्मश्री पर्टिक्युलरली विचारले. बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर लिहिलेलं आहे, मात्र पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर नाही. कारण आर अश्विन, हरविंदर सिंग आणि आय एम विजयन या तिघांना पद्मश्री मिळालेला आहे. तर पी आर श्रीजेश यांचा विचार केला तर पी आर श्रीजेश यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले. प्रॉब्लेम काय झाला, रिव्हिजन थोडीशी कमी असल्यामुळं पद्म पुरस्कारांमध्ये ही नावं तर त्या ठिकाणी ऐकलेली आहेत. आर अश्विन तर कन्फर्म त्या ठिकाणी होतं, राईट. त्यामुळे पहिला पर्याय क्रमांक 2 एलिमिनेट होत होता, कारण आर अश्विननं घोषित केलेली निवृत्ती आणि त्याच्यानंतर त्याला मिळालेला पद्म पुरस्कार. त्यामुळे ह्याच्यावरती प्रश्न नक्कीच विचारला जाणार हे कन्फर्म होतं. मात्र पी आर श्रीजेश यांना पद्मभूषण आहे, पद्मश्री नाहीये. त्यामुळे अ ब क पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 मी डी सेट बघतोय बरं का. प्रश्न क्रमांक 39, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ईसीआय नेट कितीतरी वेळा बघितलेला त्या ठिकाणी मुद्दा आहे. FYQ सिरीज मध्ये पण त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या मॅगझिन मध्ये पण अनेक वेळा रिपीट झालेला हा मुद्दा आहे. राष्ट्रीय प्रगतीतील महत्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक पुरस्कारानं नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. अगेन स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, याच्या आधी पण लोकमान्य टिळक पुरस्कारावरती त्या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता तेव्हा देखील हा मुद्दा विचारण्यात आलेला होता. नेक्स्ट, 2025च्या ड्युरंड कप मध्ये कोणता संघ उपविजेता ठरलेला आहे. ड्युरंड क्लब ही सलामीवीर स्पर्धा म्हणून ओळखली जाते देशांतर्गत फुटबॉल स्पर्धांच्या बाबतीमध्ये. जुनी आशिया खंडातली फुटबॉल स्पर्धा आहे. अनेक वेळा आपण चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे, पण इथं कसं फसवलंय ते बघा. आता या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब, पण आपल्याला काय विचारलंय, उपविजेता विचारलेला आहे. सो उपविजेता आहे डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. तो पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी असेल. नेक्स्ट, कोणत्या शहरात 11वी आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडली. आता लक्षात ठेवा, आसियान असेल किंवा ब्रिक्स असेल,
ह्यांची जी वेगवेगळ्या मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सेस होतात ना, तर त्या पण तितक्याच त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत. त्याच्या आधी ब्रिक्सची कृषी मंत्र्यांची परिषद त्या ठिकाणी विचारलेली होती. युथ वरती ब्रिक्स काहीतरी करते तर त्याच्यावरती विचारलेलं आहे. आता आसियानच्या बाबतीमध्ये संरक्षण मंत्र्यांची बैठक कुठं झाली हे विचारलेलं आहे. आता ही घटना जर का बघितली ना, तर ही घटना नोव्हेंबर 2024 मधली आहे. जे विचारतात ना की सर करंट कधीच करायचंय, तर त्यांच्यासाठी हा त्या ठिकाणी एकंदरीतच टाइम स्केल जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळेल की अगदी मी मगाशी तुम्हाला नोव्हेंबर 2025 मधला प्रश्न दाखवला आणि आता नोव्हेंबर 2024 मधला प्रश्न आहे. लाओ पीडीआर मधलं व्हिएन्तियाने या ठिकाणी ही परिषद जी आहे तर ती त्या पार पडलेली दिसते. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवामध्ये पद्मा पाणी जीवन गौरव पुरस्कारानं कुणाला सन्मानित करण्यात आलं? सई परांजपे यांना सन्मानित करण्यात आलं. जानेवारी 2025 मधली ही न्यूज त्या ठिकाणी आहे. दरवर्षी अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सव हा आयोजित केला जातो आणि हे त्याचं 10वी आवृत्ती त्या ठिकाणी होती आणि त्याच्यामध्ये सई परांजपे यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू, अगेन प्रथम घडणाऱ्या घटना येणारच होता. जुलै 2025 मध्ये प्राध्यापिका उमा कांजीलाल यांची नियुक्ती काय झालेली हो? इग्नूच्या कुलगुरुपदी झालेली आहे. आणि इतिहासात म्हणजे इग्नूच्या इतिहासात 85च्या स्थापनेपासून आज तागयत कुलगुरू पदावरती पहिल्या महिला विराजमान झालेल्या आहेत. अगेन नियुक्ती किंवा प्रथम घडणाऱ्या घटना दोन्ही कॉन्टेक्स्ट मध्ये लक्षात घ्या. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील डॅश गावात सुरू केली. पुढचा प्रश्न सरळ सेवेला किंवा कुठेही असाही विचारला जाऊ शकतो बरं का. कुठल्या राज्यात चालू केली आणि केरळ त्या ठिकाणी देतील तिथं, आणि आपण महाराष्ट्र कन्सिडर नाही करणार, केरळ त्या ठिकाणी उत्तर लिहू. लक्षात ठेवा, वर्धमना नावाची जी अंगणवाडी गाव आहे तर त्याच्यामध्ये ही अंगणवाडी डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे ह्याच्यासारखं आहे. व्हीआर हेडसेट त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या माध्यमातून जे ट्रॅडिशनल चॉक अँड टॉक मेथड आहे तर त्याच्याऐवजी ही मेथड जी आहे तर ती तिथं त्या ठिकाणी वापरली जाताना दिसते. एआयचा यूज जो आहे तर तो केला जाताना दिसतोय. नेक्स्ट, हैदराबाद इथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेमध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुचेता चुआंगसरी कोणत्या देशाची आहे? सो ही थायलंडची त्या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ऑब्विसली मिस वर्ल्ड भारतामध्ये झाली म्हटल्यानंतर प्रश्न येणार होता. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आलेला दिसतो. निसार नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार हा मिशन इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे. निसारचे प्राथमिक उद्दिष्ट भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था आणि महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे हे आहे. आता विकृतीकरण म्हणजे तिथं डिफॉर्मेशन लक्षात ठेवा इंग्लिश मधलं, नाहीतर विकृतीकरण म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे असं कसं, तर मोठ्या प्रमाणामध्ये ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे जे बर्फ ध्रुवावरचं वगैरे वितळतंय तर त्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी ही मोहीम त्या ठिकाणी आहे. नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट त्या ठिकाणी आहे. अगेन आपण मागं पण त्या ठिकाणी बघितलं की आयोगाची ही टेंडन्सी आहे की जॉईंट स्पेस मिशन वरती आयोग सातत्यानं प्रश्न विचारतोय. त्याच कॅटेगरीमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. दोन्ही विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. आपल्याला योग्य कथनच विचारलेली आहेत. अ ब दोन्ही. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 मला वाटतंय सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे तरच लाडक्या बहिणीचे 1500 रुपये वगैरे मिळतील. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी महाराष्ट्र शासनानं ही सुरू करण्यात केलेली योजना त्या ठिकाणी आहे. सर्वोच्च न्यायालयानं 12 सप्टेंबर 2025 ला घर खरेदी करण्यासाठी त्यांच्या हितांचं रक्षण करण्याच्या उद्देशानं महत्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकार म्हणजेच राईट टू हाऊसिंग हा संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदाअंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलं? तर एका व्हर्डिक्ट मध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आर्टिकल 21 जे आहे राईट टू लाईफ, तर त्याच्या अंतर्गत राईट टू हाऊसिंग हा फंडामेंटल राईट त्या ठिकाणी घोषित केला. सो पर्याय क्रमांक 2 हे उत्तर याचा अचूक आहे. याचाच अर्थ काय? आर्टिकल 21चं इंटरप्रिटेशन जे आहे तर त्याच्यामध्ये राईट टू हाऊसिंग आहे. जसं स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार, प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा अधिकार,
हे जे फंडामेंटल राईट आले ना आर्टिकल 21 अंतर्गत आपण पॉलिटीमध्ये वाचतो, तर तसं हे करण्यात आलेलं दिसतं. क्वेश्चन नंबर 50 अगेन मोस्ट एक्सपेक्टेड मुद्दा त्या ठिकाणी होता की कुठल्या ग्रामपंचायतीला महाराष्ट्रातल्या ई गव्हर्नन्स अंतर्गत गोल्ड अवॉर्ड जो आहे तर तो मिळाला. सो ग्रामपंचायत रोहिणी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. हे मला वाटतं आपण आपल्या टेस्ट सिरीजला पण त्या ठिकाणी घेतलेलं होतं. आता भूगोलाच्या सेक्शन मध्ये काही चालू घडामोडी आधारित प्रश्न आलेले होते. एक प्रश्न मी इन्क्लूड मुद्दामून केला नाही सुरजागडचा, कारण तो अगट बगट जोड्या लावायला होता. वेगवेगळी महाराष्ट्रातली जी काही खनिज संपत्ती आहे तर त्याच्याबद्दल. पण सुरजागड इस्पात लिमिटेड अगेन आपल्याला असं लक्षात येईल की सारखा प्रकाश झोतात येणारा मुद्दा आहे. खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट नाही? योजना जुनीच आहे, 25 मध्ये फक्त काय करण्यात आलं, पुन्हा रिवाईव्ह त्या ठिकाणी करण्यात आलेली दिसते. सो याच्यामध्ये ऑलमोस्ट आपल्याला दिसेल मासेमारीची सामाजिक भौतिक आर्थिक सुरक्षा, मासेमारीचे उत्पन्न वाढवणे, पण ते 4 पटीनं वाढवणं असं पर्टिक्युलरली मेन्शन नाहीये. शाश्वत मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर, मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. सो आपल्याला असं लक्षात येईल की इथं अ, क आणि ड हे उत्तर त्या ठिकाणी असू शकेल. ब हे पर्टिक्युलरली उद्दिष्ट नाहीये की 4 पट वाढवणं, उलट तिथं असा उल्लेख आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये हातभार हे लावू शकेल. राईट. नेक्स्ट, भारतामध्ये प्रथम क्लोन पद्धतीने जन्मलेल्या गिर गाईच्या वासराचं नाव काय आहे तर गंगा. स्ट्रेट फॉरवर्ड. राईट. भूगोलामध्ये विचारलंय पण रिसेंटली करंट मध्ये चर्चेत होतं. आणि पुढचा मुद्दा महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी 2025 आहे, तर त्याच्यानुसार महाराष्ट्रातल्या महामार्गांवरती किती किलोमीटर अंतरांवरती इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स जे आहेत तर ते बसवले जाणार आहेत. तर एव्हरी 25 किलोमीटर काय बसवले जाणार आहेत, चार्जिंग स्टेशन जे आहेत तर ते बसवले जाणार आहेत. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. राईट. सो हे प्रश्न त्या ठिकाणी होते. आता अनालिसिसचा मुद्दा एका मिनिटात त्या ठिकाणी संपून टाकूयात. आपण 13 उपघटकांवरती आपल्या करंट क्लाउड्सच्या मॅगझिन मध्ये पण फोकस करतो आणि त्याचबरोबर डिस्कशन जे रेग्युलर बेसिसवरती करतो तर त्याच्यावरती फोकस करतो. प्रश्नाचा संदर्भ घेत असताना FYQ सिरीज मध्ये पण आपण ते 13 उपघटक कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. त्या 13 उपघटकापैकी 9 उपघटकांवरती प्रश्न आहे. योजनांवरती 3 प्रश्न आलेत. योजना हा सेक्शन स्पेशली आपल्या करंट क्लाउड्स मॅगझिन मध्ये 3 प्रश्न योजनांवरती आलेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती 2 प्रश्न आलेले आहेत. दोन्हीच्या दोन्ही प्रश्न हे परिषदांवरती आलेले आहेत. पुरस्कारावरती आपल्याला 5 प्रश्न आलेले दिसतात. मग मिस वर्ल्ड हा किताब असेल त्याच्या बाबतीत, पद्मा पाणी जीवन गौरव पुरस्कार असेल, पद्म पुरस्कार असेल किंवा मग लोकमान्य टिळक पुरस्कार असेल, असे व्हरायटी याच्यामध्ये पुरस्कारांची दिसेल. क्रीडा घडामोडींवरती 1 प्रश्न विचारलेला आहे. फुटबॉलवरती, नियुक्तीवरती आपल्याला 1 प्रश्न त्या ठिकाणी दिसेल. प्रथम घडलेल्या घटना 2 प्रश्न, एक करंट मध्ये आणि एक जॉग्राफी मध्ये, असे 2 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. मी इथं इग्नूची जी पहिल्या महिला कुलगुरू ती नियुक्ती जी आहे तर ती प्रथम घडणाऱ्या घटनांमध्ये पकडली हे लक्षात ठेवा. सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती निसारवरती 1 क्वेश्चन. भूगोलामध्ये परत अगेन जो जॉग्राफीच्या कॉन्टेक्स्ट मधला तर तो 1 क्वेश्चन. आणि राज्यशास्त्र किंवा पॉलिटीमध्ये एक ऍप विचारलं ECI नेट. आणि परत आर्टिकल 21चं इंटरप्रिटेशन जे झालं, राईट टू हाऊसिंग इज फंडामेंटल राईट, तर त्याच्यावरती विचारलेला दिसतो. सो हे एकंदरीत करंटच्या विचारलेल्या प्रश्नांचं अनालिसिस त्या ठिकाणी होतं. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अगेन आपल्याला असं लक्षात येईल की ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला दिसत आहेत. ग्रुप बी च्या पेपरच्या तुलनेमध्ये ग्रुप सी च्या पेपरच्या तुलनेमधल्या चालू घडामोडी या स्ट्रेट फॉरवर्ड असणं अपेक्षितही होतं, पण स्ट्रेट फॉरवर्ड त्या ठिकाणी होत आहेत. पण आपण हा अप्रोच घेऊन कंटिन्युअसली काम जे आहे तर ते करत राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्याच युट्यूब चॅनलवरती आपण करंट क्लाउड्स नावाची सिरीज जी आहे तर ती कंटिन्युअसली घेतोय, ज्याच्यावरती करंट अफेअर्स आपण फोकस करतोय. रिव्हिजन सिरीज पण याच्यावरती आहेत. त्याचबरोबर FYQ सिरीजच्या माध्यमातून करंट अफेअर्स वरचे क्वेश्चन पण आपण डिस्कस करतोय. आणि करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून गेल्या 1.5 वर्षापासून चाणक्य फाउंडेशन तर्फे करंट क्लाउड्स नावाचं मॅगझिन देखील प्रकाशित केलं जातं. प्रत्येक परीक्षेमध्ये अर्धा प्रश्नांचा तरी रेफरन्स जो आहे तर तो घेतला जातो. म्हणजे मी असा इथं दावा करत नाही की 100% सगळेच्या सगळे प्रश्न याच मॅगझिन मधून येत आहेत. काही प्रश्न 19-20 होणारच आणि ते होणं गरजेचं पण आहे, त्याच्याशिवाय स्पर्धात्मकता कशी टिकणार आहे. तर तुम्ही ते मॅगझिन जे आहे तर ते देखील नक्की वाचा. तुर्तास तरी आजच्या सेशनमध्ये इथेच थांबूयात.
पुढच्या सेशनमध्ये भेटूयात चालू घडामोडींच्या अनालिसिससह. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.